अरे भैया इधर आइए। प्रॉब्लम कितना बड़ा है या कितना छोटा है इसका इम्पोर्टेंट नहीं है। भैया ने मेरी मदद की। अरे थैंक यू भैया। आपका नाम? हाय, इट्स राहुल। मेरे भांजी है इस हॉस्टल में, मेरी बहन है वो। तो एक दिन लद्दाख घूम के आया मैं। जाता तो कोटा से जाएंगे, एक दिन रुक के कोटा घुमा के आगे चल कर जी। ओके चलो, थैंक यू। तर ही आहे बिल्डिंग। गर्मी भरपूर है। कोटा की सड़कों पर जब मेरी बाइक रुकी तो सिर्फ बाइक नहीं रुकी थी, ऐसा लगा जैसे सफ़र का एक खूबसूरत हिस्सा वही थम गया हो। पर कहते हैं ना, जब रास्ते मुश्किल होते हैं तो फरिश्ते किसी ना किसी रूप में मिल ही जाते हैं। आपण आता चाललोय गाडीचं सर्व्हिसिंग करायला। गाडीचा टाईम झालेला आहे। आपण आहे कोठामध्ये, राजस्थान। जितके पण आपण रील्स बघतो, जितके पण आपण रील्सवर ते शैक्षणिक असतात फेमस आहे, जितकेही नीटवाले एक्झाम आहेत आणि नीटचे मुलं आहेत जे सगळे कोठामधनं बाहेर येतात आणि या कोठ्याला कोटा फॅक्टरी म्हटलं जातं। शैक्षणिक हब आहे हा मोठा, जे गव्हर्मेंट एक्झाम UPSC MPSC चे वाजलेत आता 10 वाजून 5 मिनटं झालेले आहेत। आपल्याला जायचं आहे गाडी सर्व्हिसिंग करायला। सगळ्यांचे नंबर RJ वरनं चालू होतात आणि आपला भाईचा नंबर MH पासून चालू होतो। तुमच्या भाईची गाडी आपली ब्लॅक ब्युटी कोठामध्ये अशी फिरते जशी ही गाडी कोठ्याचीच आहे। वाव, कोटा मस्त आहे, ग्रेट आहे। शैक्षणिकमध्ये हब आहे तो आपला। शिक्षण क्षेत्रामध्ये भारतातली जितके पण स्टेट आहेत, UP असू दे, बिहार असू दे, महाराष्ट्र असू दे, पंजाब असू दे, गुजरात असू दे, जितके पण स्टेट आहेत, स्टेटमधली सगळी मुलं कोठ्यामध्ये येऊन शिकतात। आणि महाराष्ट्रातली माझी पहिली भाची पण आहे, ती कोठ्यामध्ये आता शिकते आहे। आणि त्या एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ती शिकते की जिथं भरपूर असे कलाकार बाहेर, म्हणजे भरपूर असे हुशार विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत, जे आज आपण त्यांना ऐकतो, रीलवर बघतो, त्यांचे पिक्चर्स बघतो, सगळ्या गोष्टी आपण पाहतो। तिथं ती शिकते आहे आणि एक मामासाठी ही प्राऊड फिलिंग आहे की माझी भाची एक कोठ्यामध्ये शिकते आहे। आणि त्याचबरोबर ती इतकी हुशार असण्याचं कारण म्हणजे आमचे भाऊजी स्वतः एक गव्हर्मेंट ऑफिसर आहेत। माझी बहीण ती एक PhD झालेली आहे। दोघंही अतिशय हुशार आहेत, त्यामुळे माझी भाची पण खूपच हुशार आहे। आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझी भाची आज कोठ्यामध्ये शिकते आहे आणि मला ही संधी मिळाली लदाखला येताना कोठामध्ये तिला बघावं, भेटावं आणि परत कोठा सिटी फिरावी, एक्सप्लोअर करावी। मग छान वाटलं मला। एक दिवस राहिलो मी आज जरा गाडीची कामं करून घेतो आणि उद्या सकाळी आपण जायचं आहे आपल्या वेमध्ये। आणि बॉडीला रेस्ट पण मिळाली तेवढीच। ग्रेट। आणि डेव्हलप झालेली सिटी आहे पूर्ण कोटा। बरं, विद्यार्थी एवढे येतात तिथे की सगळीकडे तर मला बघा सगळे बोर्ड जे दिसतात, इकडे ॲलेन जे वरती बोर्ड आहेत ते सगळे ॲलेनचे आहेत। समोर बोर्ड दिसते G मेन 2026, तो पण ॲलेनचेच आहे तिथं बोर्ड, आणि तिथंच ती शिकते। पूर्वतयारी कशी करायची हे आमच्या भाऊजींकडनं आणि माझ्या बहिणीकडनं शिकलेलं पाहिजे बघा। आणि हा आहे अतिशय सुंदर व्ह्यू। वाह, समोर आहे सगळा लेक। जरा उभारूनच दाखवतो तुम्हाला। अय्यो वा 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 वा, मस्तच आहे की। मी काल रात्री मला दुपारी एवढं बघायला काय मिळालं नाही, तर मी एवढा वैतागलेलो, रखरख व्हायला ती। पण आज मी पूर्ण वेळ तुमच्यासाठी काढलेला आहे। हा लेक आहे आणि लेकच्या बरोबरमध्ये एक जागा आहे, म्हणजे काय हॉटेल आहे का मंदिर आहे माहिती नाही मला, ते आपण बघूया। त्या बोटीतून यायचं, तिथं बोट आहे, त्या बोटीतून यायचं आणि त्या मंदिरला येऊन व्हिजिट करायची। इथल्या रिक्षा बघा, हे बघा इतक्याच, हे बघा ही रिक्षा आहे,
RJ12 इलेक्ट्रिक आहे. छान आहे नाही तेवढेच लहान बारीक. नमस्कार, मी आता आहे कोट्यामध्ये आणि कोट्यामध्ये आहे आणि नेमकं टेम्परेचर एवढं आहे की गाडी माझी अचानक बंद पडली. ॲड्रेस विचारायला मी गाडी बंद केली आणि ॲड्रेस विचारून झालं स्विच ऑन केली तर माझं कनेक्शन चालू होईना. त्यात मी एकटा. ही सिटी आहे, कोठ्याची सिटी आहे ही सगळी. तर काय करायचा हा मोठा प्रश्न पडलेला मला. तर लकीली देवाच्या कृपेनं इथं ना लखन ऑटो रिपेअर सर्व्हिस की नाही आहेत. इथं यांचा एक ग्रुप आहे काय. तर त्या पोरांनी तिथे 7-8 जणं आतमध्ये मुलं आहेत. त्या मुलांनी माझी गाडी ढकलली. ती ढकलली परत या वाटेनं परत गाडी बघा इथं आतमध्ये आणली माझी. इथं आतमध्ये गाडी आणली आहे. हे लखन ऑटो रिपेयर एंड सर्विस कोठा. प्रॉब्लम मेरे को कुछ समझ में नहीं आया. मेरे को टेंशन आ गया. क्या करूँ अभी मैं? 1-2 हज़ार किलोमीटर मेरे घर से दूर हूँ. क्या करूँ मेरे को समझ में नहीं आ रहा. तो भैया जी ने बोला कि ठीक है गाड़ी लेके आइए. तो मेरा गाड़ी लेके आया तो उन्होंने मेरा पूरा काम करवा दिया. थैंक यू सो मच. और कुछ भी हो, कुछ दिक्कत हो जाए, गाड़ी का कोई इशू हो जाए तो आप लखन ऑटो ये पीछे जो लिखा हुआ है वहाँ पे आप गाड़ी दिखा सकते हो. भैया ने मेरा गाड़ी 2 मिनट में ठीक करवा दिया. इतना बड़ा टेंशन आ गया था कि मैं अभी भी मेरे घर से 1,500 किलोमीटर दूर हूँ और मेरा गाड़ी का फर्स्ट टाइम मेरा प्रॉब्लम हुआ. इतना गाड़ी लद्दाख घूम के आया लेकिन गाड़ी को कभी प्रॉब्लम नहीं हुआ. लेकिन इधर आके ये भैया ने मेरा 2 मिनट में प्रॉब्लम सॉल्व कर दिया. कोई भी MP से आ रहे हो, हरियाणा से आ रहे हो, महाराष्ट्र से आ रहे हो, पंजाब से आ रहे हो, बाई कोठा जा रहे हो, कुछ गाड़ी को दिक्कत हो गया तो मैं नंबर डिस्क्रिप्शन में दे दूँगा. आप उनको बोल सकते हो या कुछ प्रॉब्लम हुआ, इशू हुआ तो आप उनसे डायरेक्ट बातचीत भी कर सकते हो. बता दीजिए. मेरा नाम महेश है. मेरा महेश. ये गाड़ी है मेरा. हाँ जी. ठीक है. ये महेश भैया ने और ये दो दोस्त है, ये सभी ने मेरा बहुत ही हेल्प किया. मेरा गाड़ी का जो मेरे को बहुत टेंशन आ गया था कि अभी क्या होगा कैसे होगा. लेकिन भैया ने बहुत ही समझदारी से मेरा काम लिया. गाड़ी पूरा खोला. खाली नॉर्मल ही प्रॉब्लम था लेकिन मेरे को कुछ समझ में नहीं आएगा क्योंकि मैं नॉर्मल बोलूँ. लेकिन ये भैया मैकेनिक है, उनके दोस्त है, सब पता था. गाड़ी का पूरा क्लियर कर दिया मेरा. थैंक यू सो मच भैया. आपके पास कभी आना होगा तो एड्रेस क्या है? बदाना रंगपुर रोड कोटा. बदाना रंगपुर रोड कोटा. थैंक यू सो मच भैया. आपने मेरा काम कर दिया है. थैंक यू सो मच. ये भैया को देख लो. ये भैया ने मेरा मदद इतना किया है जैसे कि मैं इसका भाई हूँ. उस टाइम उन्होंने मेरी मदद की है. और ऐसा नहीं है अपना इंडिया का अलग अलग है. किसी भी स्टेट में जाओ यार भर भर के प्यार मिलेगा. ठीक आहे जी. तर तुम्हाला माहिती आहे आपण कोठ्यामध्ये आहे आणि कोठ्यामध्ये आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करायची आहे. गाडीचं ऑइल बदली वगैरे करायचं आहे आणि गाडी मॅक ल्युब्रिकेट्स अशा ठिकाणी आपण आलेलो आहे. इथनं ऑइल परचेस करायचं आहे हिमालयनचं आपल्या आणि इथनं ऑइल परचेस करून मग आपण घेऊन जायचं. आपका नाम सर? जतिन तलवार. ठीक है. जतिन जी ने अभी मुझे गाड़ी के लिए ये एक ऑयल भेजा है और ये बोलते हैं कि कभी भी शिमला मनाली पे कभी आप जाना चाहते हो ना तो इसी कंपनी का ऑयल डालो. ब्लेज ना? ब्लेज. अगर इसके ऊपर की ग्रेड आती है ब्लेज. इसके बारे में थोड़ा बताएंगे आप? ये हमारा 40 नेक्स्ट SN ग्रेड का ऑयल है, सेमी सिंथेटिक ऑयल. ब्लेज ये वाला आता है. ओके ओके ओके. ये स्पेशल डिजाइन है बुलेट्स वगैरह के लिए. तो ये अच्छा रहेगा क्या? बुलेट ये के बुलेट के लिए अच्छा है. मतलब इसका फायदा क्या होगा कि मतलब ऐसा पहाड़ चढ़ने के बाद ऐसा ज़्यादा आपके जो आवाज़ आ रही है ना, हाँ हाँ इंजन साउंड जो आ रही हाँ है हाँ वो नहीं आएगी. अभी क्लियर हो जाएगा. क्लियर. ओके. देख लीजिए आप भी. मेरा इंस्टाग्राम के ऊपर फॉलो कर दो राहुल रोड्स एंड रेसिपीज. यस. आप स्काई डाइविंग करते हो? कहाँ हो चुका है मेरा? अच्छा. कहाँ पे? उज्जैन में. उज्जैन. मेरा एक है भाई है, वो भी वो करता है. पहले वो करता न्यूजीलैंड में, अब यूएस में यूएस में सिखाता है सबको.
बंजी जंपिंग से अच्छा स्काई डाइविंग है। वो सिखाता है। और ऋषिकेश में बंजी जंपिंग मिलेगा ना। यहाँ पे स्काई डाइविंग कितना ले रहे हैं इंडिया में? 27-28 बस विद GST। और सबसे सस्ता है अपना। हाँ, वो तो और अच्छा है, 15,000 फीट के ऊपर से जंप है, सिक्योर है। और उज्जैन अपना नज़दीक है। तीन जगह होता है, दिल्ली NCR में एक होगा उनका ही। दिल्ली से मैं कब गया था वो 4 महीने का रहता है। पहले कंपनी एक ही है, लेकिन वो 4-4 महीने का ये करते हैं। 4 महीने दिल्ली में रहेंगे, 4 महीने उज्जैन में रहेंगे, 4 महीने अलग रहेंगे, हरियाणा में रहेंगे, ऐसा कुछ तो। ऐसा उनका 3 जगह है, 3 जगह घूमते हैं वो साल में ऐसा। ठीक है, तो नाइस टू मीट यू, बाय बाय सर। भैया जी ने हमारा ऑयल ले लिया है। अभी इसको लाइट पड़ता होगा बहुत सारा, तो इसको आग लगा देते हैं। ओके, मेरा ऑयल गाड़ी का ब्लैक ब्यूटी। और ये दुकान है जो कोठा में है, अधिकृत डिस्ट्रीब्यूटर है सर जी। सस्ते में मिल गया, अच्छा क्वालिटी मिल गया। कभी आओगे तो ज़रूर आना। अभी महेश जी के हाथ में जादू आएगा। अभी कहाँ जाओगे फिर इसके बाद? उज्जैन। उज्जैन से वहाँ निकलना सावरा साइड देखा? नहीं, उज्जैन से इंदौर। जैसे निकलो सावरा साइड। हाँ, यहाँ से कैसे निकलना? सावरा साइड से फिर इंदौर, नागद्वारा, पुष्कर, ऐसे फिर इंदौर उज्जैन। रास्ता अच्छा है क्या? बिल्कुल। हाईवे? हाँ, अगर पूरा बढ़ जाएगा ना। उज्जैन और उज्जैन जाऊँगा फिर। जैसे इधर नागद्वारा से निकलो। हाँ, नागद्वारा। हाँ, खाली उज्जैन जाऊँगा। उज्जैन में अपना मारुति मंदिर, शाम का आरती, और अपने महाकाल जी का दर्शन, और ओमकारेश्वर का दर्शन हो गया। 1200-1300 अभी 30 घंटा, कल तो 30 घंटा चला के आया मैं। सरचू, ये लेह मनाली हाईवे में सरचू लगता है। रेडी करो। पूरा काला ही हो गया ना, खराब ही हो गया ना। ऑयल भी कम हो गया। नहीं, जब निकला तब पूरा सर्विसिंग करके निकला मैं, अभी ख़राब हो गया। 6-7 हज़ार रुपये, 6-7 हज़ार किलोमीटर हो गया, 6,000 किलोमीटर हो गया मेरा। हाँ, बस जिंदगी को अभी मेरे को मौका नहीं मिला गया। खाली मैं इधर से, गाड़ी को कुछ नहीं होता तो आप लोग मिलते क्या मेरे को? गाड़ी को कुछ नहीं होता तो आप लोग मिलते मेरे को? नहीं, पर हम स्पेशली आपको मिलने के लिए आएंगे। हाँ वैसा गाड़ी ठीक ही था, लेकिन मिलने, हाँ शायद मेरे को लगता है भूत बाबा जी का आशीर्वाद लग गया। किस्मत में लिखा था ना मिलना यार। सब जगह मेरे दोस्त बन गए। अभी मनाली में बन गए, लेह लद्दाख में बन गए, कोठा में बन गए, उज्जैन में तो पहले से ही है। और दोस्त लोग मतलब ऐसा नहीं, नॉर्मली अभी कैसा हम लोग दोस्त लोग बन गए ऐसा। नया ऑयल डलेगा, महेश भैया हमारे डाल रहे हैं। हमारे ब्लैक ब्यूटी के पेट के अंदर जाते हुए उधर का वो बंद कर दिया गया ढक्कन। नया नया माल है, नया नया साल है। अंकित भैया आओगे ना हमारे यहाँ? पक्का पक्का पक्का, अगर कभी आपका हमारे इधर आना हुआ। अरे हम तो आएंगे, पर अगले कालच आपण या जागेवर आलो होतो, आत्ताही आपण या जागेवर आले, पोरांना आपल्या ट्रीट दिलेली आहे मी। अरे कैसा लगा भैया? अच्छा लगा? अंकल जी खाया कचोरी? बस भाई अच्छे से हमने पार्टी कर ली। आले सगळ्यांनी मला मदत केली, या सगळ्यांना कचोरीची एक पार्टी तो बनते ना भाई। आणि सगळे मित्र भी झाले, सगळे फॉलोअर्स झाले माझे, फॉलो झाले जवळजवळ 30-40 जण मित्र, त्याची मित्र सगळ्यांची मित्र फॉलो करून टाकले मला, त्यामुळे मजा आली। आणि हे त्यातलं जे आहे ना सन्नी, त्याने मला सगळं कोटा फिरले अगं। आता दुपार आहे, आता संध्याकाळी तर मस्त फिरायचं। प्रॉपर मैं तो उत्तराखंड का हूँ। उत्तराखंड के हो?
अभी रजिस्ट्रेशन है मेरा केदारनाथ का, नहीं 9 जून का, लेकिन बाबा जी के मन में अभी नहीं है। मेरा बुलावा गया लेकिन उनका बुलावा आया नहीं मेरा। अभी अगर आपका बने तो पक्का याद करना भाई। आऊँगा मतलब उत्तराखंड नेक्स्ट ईयर, तो उत्तराखंड पूरा हिमाचल घूमूंगा मैं। अभी लद्दाख घूम के आया, पूरा हिमाचल राजस्थान घूमूंगा। बनवले, बिचारी खूप साथ दिली मला, थँक्यू माझी ब्लॅक ब्युटी. आणि छान सुपर सुपर. पढ़ाई करोगे ना? हाँ भाई, अच्छे से पढ़ाई करो. हाँ चेन स्प्रे करूँगा आज, चेन स्प्रे करूँगा. एवढी मदत आपला घरातला माणूस बी केला नसता, तेवढी मदत त्यांनी केली. शपथ सांगतो मी, हे देवाचा आशीर्वाद. चलो चलो निकलते. सब गए क्या? हाँ महेश वगैरह ठीक है. कपड़े पहनना ना, ये आज के दिन कितने दिनों के बाद वैसा डाला है मैं. फुल पहन के जाना है. पक्का भाई पक्का. धूप गया, अभी थोड़ा ही रह गया. वो भी उज्जैन जाएंगे, 300-400 किलोमीटर है. 1 सुबह निकलेंगे, दोपहर तक पहुंच जाएंगे. कल सुबह निकलोगे आप? हाँ अरे उत्तराखंड तो आएंगे पक्का पक्का. जय श्री राम. जय श्री राम. थैंक यू भाई, थैंक यू सो मच. जय श्री महाकाल. अंकित भाई थैंक यू सो मच. यस 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 जल्दी. ओके सर, बाय. थैंक यू. ओके बाय, मिलेंगे फिर. बाय. ओके फायनली ब्लॅक ब्युटी एकदम स्मूथ झालेली आहे आणि खुश आहे बिचारी. हा गिअर, काय गिअर पडत आहेत गाडीचे सुंदर. इतके रफ झालते ना गिअरचा, खाटखट घासत होते लिटरली. मला असं कळत होतं की लई घासा लागले गिअर्स, पण बिचारीच्या पोटात इतकं दुखायला लागलं. ती म्हटली बाबा पास, मी नाही जाणार म्हटली पुढं. काय करतोस ते कर. शेवटी मग तिला नेलं डॉक्टरकडे गेल्यानंतर काय मग सगळं आपण पूर्ण तिचं ABCDच करून टाकलं. आणि इतकी खुश आहे ना ती आता. ती म्हणते आता चल पुढं, आता मी आहे रेडी, आता थांबायचं नाही कुठेच. ओके, तर गाडी झालेली आपली सर्व्हिसिंग. गाडीचं केलेलं आहे ऑइल बदली, चेंज प्लस जनरल चेकअप प्लस आणि नॉर्मल जे पण काय लूज वगैरे झालं ते सगळं चेंज केलं. स्पार्क प्लग वगैरे सगळे चेक केले, घासून घेतले, इन केस पुढे जाताना काय प्रॉब्लेम नको आपल्याला. तर अनेक महत्त्वाचं, जे मला आता मेकॅनिक आणि तिथले जे सहकारी होते ते मला भेटले, माझी गाडीची कामं केली. तर मला खोटं वाटेल, मी त्यांना स्वतःहून पैसे पाठवले. त्यांनी मला 1 रुपयासुद्धा असं म्हटले नाही की एवढं झालं तेवढं झालं, एवढं पाहिजे तेवढं पाहिजे, काही नाही बोलले. ते त्यांनी घ्यायलाच तयार नाहीत पैसे.
ऑइल मी जाऊन आणलं, म्हणजे त्यांच्याबरोबर मी बाहेर गेलो तर त्यावेळी जाऊन आणलं मी ऑइल, घेतलं आहे चांगल्या कंपनीचं. काय म्हणजे काय त्यांना वाटलं माझ्याबद्दल हे मला माहिती नाही. माझा स्वभाव किंवा माझं बोलणं किंवा माझं देखावा तर काय वाटलं त्यांना कळलं नाही. पण त्यांना त्यांच्यासाठी मी एक मोटिवेशन होतो. त्यांना मला बघितल्यानंतर त्यांनी जेवढे सुद्धा काल बसलेले ना ते सगळे उठलेले. मग ती गाडी बघायला असू दे, मला बघायला असू दे. मग ब्लॉगिंग केलं. मग यूट्यूबवर आता त्यांचं खरोखर मी घालणार आहे छान, फक्त चालू होते. गाडीचे गेअर्स इतके स्मूथ पडत आहेत ना, हे मला असं वाटतं की मी आत्ता चाललो आहे लडाखला, असं वाटायला लागले मला. ठीक आहे, एक चांगला अनुभव होता, चांगलाच होता. जो पुढं जाऊन वाईट होणार होता आत्ताच व्यवस्थित झाला. गाडी अजिबात मला फास्ट मारायची इच्छा होईना. आणि थँक्यू सो मच कोठा, थँक्यू सो मच सगळे मेकॅनिकवाले जे माझे मित्र होते. थँक्यू सो मच, खूप खूप आभार. भूत बाबा, त्यांचं मंदिर बघितलं, कसं झालं काय झालं हे सगळं मी तुम्हाला सांगतो. जरा वेळ द्या. सगळ्या गोष्टी डाउनलोड करायला लागतात, सगळ्या गोष्टी सेटअप करावा लागतो आणि हा वेळ लागतोच. मदत जर खरं सांगतो, मदत कशी येते की नाही, कदाचित माझी गाडी पुढं जाऊन बंद झाली असती बरं का, वाटेत बंद झाली असती, मला काय समजलं पण नसतं. कधी रात्री बंद झाली असती पुढं किंवा ह्याच्यात कोट्याच्या पुढं मी उज्जैनला जाणार आहे, महाकाला जाणार आहे, वाटेत बंद झाली असती तर काय केलं असतं. ह्याचा विचार मोठा केला मी. माझी गाडी इथं खराब झाली ह्याचा विचार नाही केला, कारण माझं नशीब चांगलं की इथंच खराब झालं. ह्या देवाचा आशीर्वाद होता वाटतं मला असं वाटतं. भूतबाबा मंदिर अतिशय फेमस आहे. मला ही कहाणी आत्तापर्यंत माहिती नाही, पण आता मी कहाणी घेणार आहे. लोकांकडनं ऐकले मी भूतबाबा मंदिर म्हणून. तिथंच माझी गाडी बंद पडली. का पडली असं विचार करा. आणि दारातच गाडी बंद पडली आणि बरोबर माझी गाडी इथं सर्व्हिसिंग झाली. बहुतेक मला असं वाटतं की देवांच्या मनात असं होतं की गाडी तुझी आता त्या कंडिशनमध्ये आहे की आता त्या गाडीला तुला ऑइल बदली सर्व्हिसिंग करायची गरज आलेली आहे. पुढं जाऊ नको, नाहीतर गाडी खराब होणार. देवांच्या मनात होतं की इथंच गाडी तू रिपेअर कर आणि तू बरोबर. महादेवांच्या मनात होतं की गाडी पहिला रिपेअर कर आणि माझ्याकडे. हे असं चक्र आहे, हे मॅजिकल आहे, मॅजिकल. हे आपल्याला समजण्याच्या पलीकडचं आहे. कुठेही माझी गाडी बंद पडलेली नाही. लडाख फिरून आलो, काश्मीर, लडाख, दिल्ली, रात्रीचं अपरात्रीचं फिरलो मी. बोळाबोळातनं गाड्या घेतल्यात मी. कधीही गाडी बंद पडली नाही, कारण इथं गाडी माझी बरोबर तिथं बोर्ड आहे ना, तिथंच बंद. तिथं इग्निशन बंद केलं आणि ते बाजूला विचारलं की हा पट्टा कुठं आहे, आणि इग्निशन चालू केलं, गाडी चालू झाली. काही नाही, फक्त नट निघलेला. विचार करा, ह्या गोष्टीवर विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं जुळून आलं. अशी मित्र झालीत, नाश्ता झाला, गाडी सर्व्हिसिंग झाली माझी, तिथे चांगली मित्र झालीत माझ्या, फॉलोअर झाले. हे असं चक्र चालते, ही दुनिया चालते अशी, असं मी या विचारांचा आहे. आणि देवांचा आशीर्वाद, देव कसा पाठीशी आपल्या उभा असतो हे मला लक्षात यायला लागले. आणि एवढ्या लडाख सिरीजमध्ये इतक्या गोष्टी माझ्यावरून घडलेल्या आहेत मॅजिकल, की एक एक गोष्टी जर सांगत होत्या ना ते मी विचार करतो आहे. पण काय होतं आहे, ती गोष्ट संपल्यानंतर, म्हणजे ती गोष्ट झाल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये ती चक्र चालू होतात. गाडीवर बसल्यानंतर काय काय आपल्या मागं घडलं नाही, का कसं कसं घडत गेलं, काय झालं तर थांबलं. मला काल काहीच नाही कळालं, म्हणजे मागं काय आहे हे पण मला माहीत नव्हतं. माझ्या मागं एवढं मंदिर आहे, भूतबाबा मंदिर आहे मला माहीत होतं, पण हे असं मंदिर आहे की काय मंदिर आहे म्हणजे काही कल्पना नव्हती मला. हे आज म्हणजे ही घटना घडून गेल्यानंतर 48 तास 24 तासानंतर मी या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागल्यानंतर, त्या सनीबरोबर मी फिरल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी रिअलाईज व्हायला लागल्या की काय काय घडत गेलं आणि कसं हे जुळून आलं.
माझी तब्येत बी साथ देत नव्हती. गाडी माझी एवढ्या गरमीमध्ये गाडी कुठेही कधीही कशीही बंद झाली असती. महत्त्वाचं म्हणजे नट अगोदरच निघाला असेल किंवा कुठं निघाला आहे मला माहीत नाही, पण गाडी चालू होत होती. आणि बरोबर इथं आल्यानंतर गाडी एकदमच तर नट निघणार नाही पटकन, कुठं तर हळूहळू व्हायब्रेशन होत होतच वर आला जा. आणि ते बरोबर ह्या देवाच्या दारामध्ये ती माझी गाडी बंद झाली. तर मॅजिक होतं लाईफमध्ये, फक्त ती वेळ यायला पाहिजे आणि तुम्हाला ती गोष्ट समजली पाहिजे की अरे हे घडलं कसं घडलं. बरोबर इथंच गाडी का बंद पडली, त्या रस्त्यावर माझी गाडी बंद पडली असती, पुढे गेलो असतं तिकडे गेली असती गाडी. पण इथनं अजमेरचा रस्ता, जयपूरचा रस्ता एवढा लांब आहे, तिथं गाडी बंद पडली असती माझी. का इथं गाडी बंद, पण इथं गाडी बंद पडली आणि समोर गॅरेज मिळालं. म्हणून मी काल गाडी नसती चालू करून इथनं घेऊन गेलो. मला सर्व्हिसिंग बुलेटमध्ये पण करता आलं असतं, मला 2 मिनटं बी लागले नसतं सर्व्हिसिंगला गाडी टाकायला. पण ह्या पोरांकडे मी का आलो, की पोरं खरोखर अशा वेळी त्यांनी मला मदत केली की मला खरी गरज होती. मी असं बोलून दाखवू नये लहान तोंडी मोठा घास, पण हे देवांच्या नशिबात, देवाने माझ्या नशिबात घातलेलं आहे, पदरात पडलेलं. हे कुठं तर आशीर्वाद, ब्लेसिंग, चांगले विचार, चांगली भावना, नीतिमत्ता चांगली ठेवण्यामुळं असे दिवस चांगले येतात. हे मॅजिकल आहे, हे विचार कराल तेवढंच छान आहे. नंतर फक्त एकमेकांना दोरे जर जोडवत धागे जर एकमेकांना जोडत गेले ना, ते पूर्ण रेषच तयार होईल. एवढंच छान आहे. आणि मी खरोखर या बाबांना मानतो. आज भूतबाबा मंदिर आहे, त्याची काय कहाणी आहे ना, मी तुम्हाला सांगेन नक्की. तोपर्यंत मला गाडी बघा, विचार करा मी काय बोललेलो आहे. जरा इकडे तिकडे झालं असेल माफ करा, पण मला जे वाटलं, माझ्या मनाला जे वाटलं, म्हणून मी एवढं लांबून परत 15 किलोमीटर मागं आलो. ही गाडी सर्व्हिसिंग ह्यांच्याकडनंच करणार मी गाडी, काय वाटतं ते होते. बुलेटकडे जाणार नाही. बुलेटचं काम केलं आहे इचलकरंजीमध्ये, त्यांनी माझी गाडी चांगलीच केलेली आहे. पण आता गाडी एवढं फिरून आल्यानंतर त्याची ही कंडिशन नाही आहे की इथनं मी एवढा लांब परत जाईल. वाटेत हायवे जर पण पडले असते तर डोक्याला हात लावून बसायची वेळ आली असती. पण नाही, पण देवांच्या मनात येत नव्हतं. देवांच्या मनात होतं की गाडी आता इथं सर्व्हिसिंग कर, आता वेळ आल्या. तुझी गाडी बंद केल्याने गाडी पहिला ऑइल वगैरे तिचं पोट भर आणि त्या गाडीनं तुला सांभाळायला, मग पहिलं तिचं व्यवस्थित करणार. पोरांची तर पोट भरवली मी, पैसे काल 1 रुपया बी घेतले नाहीत. म्हणून आज नाश्ता वगैरे सगळं आणलं मी पोरांना. म्हटलं चला ठीक आहे, काय एवढं हरकत नाही. 10,000 20,000 खर्च होण्यापेक्षा ही गाडी आपली आहे.